नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण येणारी 2026 ची जी 14 जूनला होणारी कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा आहे त्याच्याबद्दल आजपर्यंत आयोगाचे जे काही पीवायक्यू झालेले आहे कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेबद्दलचे प्री एक्झामचे ते सगळे पीवायक्यू आपण घेत आहोत 2017 पासून ते 2025 पर्यंत. त्याच्यामध्ये 2017चा, 2018चा, 2019चा, 2020चा असे साधारणतः आपले हे क्वेश्चन पेपर झालेले दिसते कव्हर याच्यामध्ये आणि त्याचं अनालिसिस चांगल्या पद्धतीने झालेलं. अगदी त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होताना दिसत आहे. पण पुढचा जो पेपर दिसतोय आपल्याला तो दिसतोय 2021चा असा दिसत आहे. ठीक आहे. आणि 2021च्या पद्धतीने पेपरमध्ये साधारणतः काय क्वेश्चन होते, त्याचा पॅटर्न कशा पद्धतीने होता, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे तो सोपा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं, तो भारताच्या वाहतुकीबद्दलचा प्रश्न आहे, नेमका वाहतूक आणि परिवहन बद्दलचा. ठीक आहे. आता थोडक्यात त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नात विचारला जाताना दिसतोय आपल्याला मित्रांनो, काय म्हणते याच्यामध्ये की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग रिकामी जागा हा आहे असं म्हणतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधारणतः जर विचार करतो म्हटलं इतक्या सगळ्यामध्ये जे दिलेलं आपण याच्यामध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला NH44 दिसतं. ठीक आहे. जो NH44 आपल्या भारतामधला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग, सर्वात लांब असा राष्ट्रीय महामार्ग आपल्याला दिसत आहे. तो साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर तो दिसतंय आपल्याला कुठून दिसतोय, तो श्रीनगर, जम्मू काश्मीर मधील श्रीनगर ते साधारणतः आपल्या भारताच्या अति दक्षिणेकडील टोकाकडे म्हणजे आपल्या कन्याकुमारीकडे दिसतं आपल्याला साधारणतः. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, श्रीनगर आणि कन्याकुमारी हे दोन ठिकाणं जोडताना दिसतं आपल्याला हा राष्ट्रीय महामार्ग आणि याची लांबी दिसते 3745 किलोमीटर इतकी दिसत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की भारतामधला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता, तर उत्तर आलेलं आपल्याला NH44 हे आलेलं. बाकीचे जे काही 3 ऑप्शन दिसतात याच्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. अनालिसिस तेच असते नेमकं काय म्हणतात त्याच्यामध्ये. दुसरा दिसतो ऑप्शन आपल्याला NH1 दिसतोय, NH4. ठीक आहे. आता हा जो दिसतोय साधारणतः लक्षात घ्या, तो दिसतोय आपल्याला अमृतसर ते दिल्लीच्या दरम्यान दिसतंय मित्रांनो. अमृतसर ते दिल्लीच्या दरम्यान दिसतंय. अमृतसरचे दिल्लीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर एकूण 456 किलोमीटर इतकी साधारणतः लक्षात घ्या त्याची आपल्याला लेंथ दिसते. ठीक आहे. पुढचा येणारा जो या ठिकाणी दिलेला पर्याय क्रमांक 3 मध्ये तो दिलेला आहे NH48 दिलेला. तो साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर दिल्ली येथून सुरू झाला तर तो मुंबईपर्यंत जाताना दिसतोय मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला. आणि मुंबई पासून पुढे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला तो चेन्नई पर्यंत जाताना दिसतात. ठीक आहे. म्हणजे काय, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई असा हा राष्ट्रीय महामार्ग दिसतोय आपल्याला, ज्याची लांबी साधारणतः ती दिसते आपल्याला 2807 किलोमीटर इतकी दिसते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर येणारा दिसतोय आपल्याला, तो दिसतोय NH6 दिसतोय. तो दिसतोय आपल्याला NH6 दिसतोय. आता NH6 हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो साधारणतः जर पाहायचा म्हटलं साधारणतः दिसतोय आपल्याला, तो काय दिसतोय, तो जोराबाद हे ठिकाण कव्हर करताना दिसतं. जोराबाद या ठिकाणापासून सुरू झाला. जोराबाद कुठं, तर मग हे दिसतं आपल्याला कुठे, हे आसाममध्ये. ठीक आहे. त्यानंतर जोराबाद पासून सुरू झाला तर तो जाताना दिसतं आपल्याला कुठे, तो जोखावतार या ठिकाणी. जोखावतार या ठिकाणी जाताना दिसत आहे. आता हे जोखावतार हे ठिकाण कुठे मित्रांनो, तर हे दिसतं आपल्याला कुठे, हे दिसतं आपल्याला मिझोराम मध्ये दिसत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला दिसत आहे NH6 असा दिसत आहे, ज्याची लांबी साधारणतः जर पाहायची म्हटलं तर ती दिसते आपल्याला 667 किलोमीटर दिसते आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा जो आपल्याला दिसतंय उत्तर हे दिसतंय पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने दिसत आहे. त्याच्यामध्ये सगळं आपण पाहिलेलं NH1 बद्दल पाहिलेलं, NH48 बद्दल पाहिलेलं, त्याच्यानंतर NH6 बद्दल पाहिलेलं, सगळं अनालिसिस आपण चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला, काय दिसतंय लक्षात घ्या. इथे महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दलचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या उद्योगाबद्दलचा प्रश्न नेमका हा. ठीक आहे ना. आता याच्याबद्दल साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर एका बाजूला साधारणतः जिल्हे दिलेले दिसते आपल्याला. ठीक आहे ना. आणि त्यानंतर पुढे दिलेलं त्या जिल्ह्यांमधले औद्योगिक क्षेत्र दिलेले दिसते आपल्याला साधारणतः. मग ते आपल्याला ओळखायचे नेमके. ठीक आहे. असं जोडा लावासाठी प्रश्न दिसतोय हा. आता याच्यामध्ये दिसतं आपल्याला पहिल्यांदा दिसतंय पहिल्या कॉलम मध्ये दिसतं आपल्याला नाशिक दिसतंय. तर नाशिक मधून दिसतं आपल्याला काय दिसतंय, तर हे विंचूर हे ठिकाण दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला कोल्हापूर दिसतं आणि कोल्हापूर मधलं ठिकाण दिसतं आपल्याला कोणतं दिसतं, तर हे हुपरी दिसत आहे. जे हुपरी हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये कशासाठी फेमस आहे, तर ते दिसतं आपल्याला ते चांदीसाठी फेमस दिसतं. कशासाठी फेमस आहे, तर ते चांदीसाठी फेमस दिसत आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपल्या नागपूरमधील गोटीपुरी हे फेमस दिसतं आपल्याला. ठीक आहे. जोडी लागलेली दिसत आहे. आणि शेवटी दिसतं आपल्याला काय दिसतं इथे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला काय, तर शेंद्रा दिसत आहे. आणि याचं पूर्ण नाव साधारणतः ओळखले जाते काय, तर शेंद्रा
बिडकीन असं म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर सुद्धा आपल्याला आलेलं दिसतं. ठीक आहे, म्हणजे काय दिसतं लक्षात घ्या, काय दिसतं आपल्याला उत्तर कोणतं येणार? पहिल्यांदा 3, ठीक आहे, त्यानंतर 4, पुढे 1 आणि 2. म्हणजे 3 4 1 2 असं कुठे दिसतं आपल्याला नेमकं? हे तर दिसतं आपल्याला 3 4 1 आणि 2 हे दिसतं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं मित्रांनो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे आलेलं दिसतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न दिसतं, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय म्हणतो आता? सेम मगाशी सुद्धा औरंगाबाद मधल्या एका औद्योगिक क्षेत्राबद्दल दिलेलं होतं. आता या ठिकाणी सुद्धा औरंगाबाद मधल्या औद्योगिक क्षेत्राबद्दलच दिलेलं आहे. काय म्हणतात याच्यामध्ये? लक्षात घ्या. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणती म्हणतात? असं पुढील पैकी साधारणतः हा प्रश्न दिसतो. लक्षात घ्या काय म्हणताय याच्यामध्ये. प्रश्न जो पहिलं स्टेटमेंट जे आहे काय म्हणताय? सुनियोजित आणि हरितपट्टायुक्त स्मार्ट शहर आहे म्हणताय हे. तर हे बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या काय बोलताय की याच्यामध्ये ब मध्ये काय बोलताय की ऑरिक हे याचं संक्षिप्त रूप आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ऑरिक म्हणजे काय तर लक्षात घ्या, ऑर म्हणजे हे औरंगाबाद झालं आणि इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन अशा पद्धतीने दिसतं आपल्याला. काय दिसतं? तर हे सुद्धा बरोबर दिसतं. ठीक आहे, त्यानंतर काय बोलतं लक्षात घ्या, क मध्ये काय म्हणताय? या प्रकल्पातील गुंतवणूक 1,000 कोटी रुपये इतकी आहे. तर ही 1,000 कोटी रुपये नाही मित्रांनो, हे दिसतं आपल्याला 70,000 कोटी दिसतं आपल्याला मित्रांनो. 70,000 कोटी इतकी साधारणतः याची गुंतवणूक आहे. म्हणजे क हे आपलं चुकीचं दिसतं. ठीक आहे, पुढे पुढे काय म्हणतं लक्षात घ्या. ड मध्ये काय म्हणताय? दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा म्हणजे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा हा भाग आहे असं म्हणताय. तर हे सुद्धा आपल्याला इथे बरोबर दिसत आहे. म्हणजे काय दिसत आहे? अ, ब आणि ड हे बरोबर दिसतं आपल्याला. कुठे दिसतंय? हे इथे फक्त अ दिलेलं आहे म्हणजे येणार नाही. त्यानंतर इथे दिलेलं सेकंड मध्ये काय म्हणताय? अ आणि ब, आपलं ड सुद्धा बरोबर आहे तर हे सुद्धा येणार नाही. त्यानंतर काय म्हणतात? 3 मध्ये अ ब आणि क म्हणताय, तर क आपलं हे चुकीचं दिसतंय. हे बघा, क हे चुकीचं दिसतंय. ठीक आहे, म्हणजे हे 3 सुद्धा येणार नाही. राहिलेलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 फक्त अ ब आणि ड. ठीक आहे ना, म्हणजे अ ब ड हे तीनही विधाने आपली हे बरोबर दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आलेलं दिसतंय प्रश्न क्रमांक 3 च. पुढे चौथा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्नाबद्दल काय बोललेले लक्षात घ्या. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्येची वाढ आणि कालसापेक्ष बदल कालसापेक्ष बदल त्याबद्दल लोकसंख्या संक्रमण अवस्था कशी दर्शवली जाते साधारणतः, असा हा प्रश्न दिसतोय. ठीक आहे, आता या दरम्यान साधारणतः जर पाहायचं म्हटलं, लक्षात घ्या की इथे दिसतंय आपल्याला की लोकसंख्या ही आपल्या भारताची भरपूर प्रमाणात वाढत होती. ती 1951 ते 1981च्या दरम्यान भरपूर प्रमाणात वाढत होती. वाढता वाढता याचा दर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय. पण साधारणतः दिसतंय आपल्याला इंदिरा गांधी यायला दिसतंय. इंदिरा गांधीच्या काळामध्ये मग आपल्याला दिसतो तो नारा दिसतंय आपल्याला की हम दो हमारे दो. ठीक आहे ना, आणि तिथून साधारणतः लक्षात घ्या लोकसंख्या तरी वाढतच होती, काय अडचण नाही. पण त्याच्यामध्ये जरा तो लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो कुठेतरी तो घट्टा व्हायला लागला. ठीक आहे, तो लोकसंख्या वाढीचा दर हा कमी कमी व्हायला लागला होता. म्हणजे लक्षात घ्या याचं उत्तर काय येताना दिसतं, लक्षात घ्या. उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आहे, काय अडचण नाही. हा जो कालावधी दिसतो आपल्याला तो दिसतो आपल्याला काय तर उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आहे. पण कल कसा आहे तर तो घट्ट आहे नेमका. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 च हे एक येताना दिसतं मित्रांनो. ठीक आहे, पुढे पुढे दिसतं, लक्षात घ्या काय तर पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नामध्ये काय दिसतं लक्षात घ्या की हा सुद्धा आपल्याला वाहतुकीबद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे ना, काय म्हणताय? भारतीय मूलभूत रस्ते संख्याकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असं म्हटलं? ठीक आहे ना, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य विचारलेले मित्रांनो. ठीक आहे, पहिल्या क्रमांकाचे हे आपण विशेष लक्षात ठेवलं पाहिजे. कधी कधी आपली अडचण अशीच होऊन जाते की आपल्याला वाटतं की दुसऱ्या क्रमांकाचे दिलेले आहे त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये, सॉरी क्वेश्चन मध्ये, पण आपल्याला असं वाटतं की गडबडीमध्ये आपण सॉल्व्ह करायला पाहिजे है ना. त्याच्यामुळे आपल्याला साधारणतः वाटते की नाही नाही पहिल्या क्रमांकाचं विचारलेलं असं आपण तशा तशा पद्धतीने टिक करून टाकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये सेम मग आयगॉन तर टिक सुद्धा केलेली तशीच सेम की जे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे तिथे 1 नंबर पहिल्या ऑप्शन निवडून दिलेलं. ठीक आहे ना, जे महाराष्ट्र, पण आपल्याला विचारलं आहे सेकंड नंबर वाला विचारलं. ठीक आहे, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर येताना दिसतंय आपल्याला राजस्थान येताना दिसतंय. राजस्थानचा क्रमांक साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो हा तिसरा दिसतोय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे राजस्थान सुद्धा याच्यामध्ये येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, पुढे येताना दिसतंय आपल्याला मध्य प्रदेशचा क्रमांक जर पाहायचा म्हटलं तर तो दिसतंय आपल्याला काय दिसतंय चौथा दिसतंय. तर मध्य प्रदेश सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. आता राहिलेलं दिसतं आपल्याला उत्तर प्रदेशचा क्रमांक येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला तो सेकंड असा दिसतंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुन्हा एकदा मग बघू आपण की जो पहिला होता आपला महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये साधारणतः लक्षात घ्या जे राष्ट्रीय महामार्ग आहे, ठीक आहे ना, याच्याबद्दल साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत्या याच्यामध्ये. ठीक आहे ना, याच्यामध्ये दिसतंय आपल्याला उत्तर दिसतंय आपल्याला हे 4 आलेलं दिसतंय. ठीक आहे, पुढे
एक मिनिट, आणखी थोडा डाटा पण तुम्हाला याच्याबद्दल सांगतो मित्रांनो. ठीक आहे, हा जो भाग दिसतोय आपल्याला, ठीक आहे, याच्याबद्दलचा काही डाटा सांगतो. जसं आपण बोललो होतो की महाराष्ट्र पहिला, ठीक आहे, त्यानंतर आपण बोललो होतो की उत्तर प्रदेश जो आहे तो सेकंड बोललेलो होतो, त्याच्यानंतर राजस्थान बोललेलो होतो थर्ड असं बोललेलो, आणि चौथा बोललो होतो आपण तो की मध्य प्रदेश आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये की लांबी कशी कशी यांच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची साधारणतः लक्षात घ्या कशी दिसते याच्यामध्ये, की याच्यामध्ये महाराष्ट्र जो पहिला आहे याची लांबी दिसते 17,930 किलोमीटर इतकी दिसते मित्रांनो. ठीक आहे, जे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक राष्ट्रीय महामार्गांची लांबी साधारणतः महाराष्ट्रामध्ये 17,930 इतकी दिसते. त्यानंतर येताना दिसते आपल्याला युपी येताना दिसते म्हणजे उत्तर प्रदेश, याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर 11,830 इतकी साधारणतः आपल्याला लांबी येताना दिसते ही उत्तर प्रदेशमध्ये. पुढे दिसतं आपल्याला राजस्थान दिसतं, तर राजस्थानमधील साधारणतः लांबी जर पाहायची म्हटलं राष्ट्रीय महामार्गाची तर 10,350 किलोमीटर इतकी येताना दिसते मित्रांनो. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला चौथा दिसतं आपल्याला मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेशमध्ये साधारणतः लांबी दिसते आपल्याला ती 8,940 किलोमीटर इतकी दिसते. ठीक आहे, अशा पद्धतीने जो पहिला होता तो महाराष्ट्र, आणि सेकंड दिसतं आपल्याला जो विचारला होता आपल्याला उत्तर ते दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, पुढे 6वा प्रश्न बघू आपण. 6व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं लक्षात घ्या की एक थोडा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, एकदम इझिली आहे पण. ठीक आहे ना, बघा मी काय सांगतो, लक्षात घ्या काय बोलतोय. खालीलपैकी कोणता प्रदेश हा भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभागामध्ये दर्शवला जाते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता साधारणतः याच्यामध्ये दिलेलं की द्वीपकल्पीय पठारी विभाग दिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, जो द्वीपकल्पीय पठारी विभाग जर पाहायचं म्हटलं तर भारतामधील क्षेत्राच्या बाबतीत, इतर क्षेत्राच्या बाबतीत सर्वात स्थिर असा तो भाग दिसतोय. ठीक आहे, सर्वात स्थिर असा दिसतोय, त्याच्यामध्ये भूकंप हे होण्याचं प्रमाण फार कमी दिसतंय मित्रांनो, म्हणजे त्या भूकंप होण्याच्या प्रमाणामध्ये हे येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिसतं सेकंड मध्ये काय बोलताय लक्षात घ्या, काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन विभाग असं बोललेलं आहे. ठीक आहे, जे आपलं उत्तर आहे नेमकं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर जो आपल्या भारताचा उत्तरेकडचा भाग साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर इकडे काश्मीर पासून साधारणतः लक्षात घेतो आपला आसाम पर्यंतचा भाग. ठीक आहे, या दरम्यान उत्तरेकडे काश्मीरच्या दरम्यान साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं तर आपल्याला येताना दिसतंय कोणते राज्य येताना दिसतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश येताना दिसतंय, उत्तराखंड येताना दिसतंय, युपी येताना दिसतंय, बिहार येताना दिसतंय, थोडक्यात काही भाग, पुन्हा सिक्कीमचा सुद्धा भाग येताना दिसतंय, अरुणाचल प्रदेशचा भाग सुद्धा येताना दिसतंय, त्यानंतर सेव्हन सिस्टरचे काही भाग येताना दिसतात पुन्हा आणखी. ठीक आहे, या दरम्यान जनरली पाहायचं म्हटलं तर आपल्याला इथे हिमालय पसरलेला होतो. या दरम्यान इथे आपल्याला तो हिमालय पसरलेला आहे, आणि आपल्याला माहित आहे नेमकी की या हिमालयाची नेमकी ही निर्मिती कशी झालेली. हिमालयाची निर्मिती होत असताना मित्रांनो झालेलं काय की दोन प्लेट्स होत्या, त्याच्यामध्ये एक प्लेट दिसते आपल्याला युरेशियन प्लेट. ठीक आहे, आणि त्यानंतर दिसते आपल्याला पुन्हा कोणती प्लेट तर दिसते आपल्याला ती इंडियन प्लेट दिसते. ठीक आहे, ही जी इंडियन प्लेट होती ती युरेशियन प्लेटच्या खाली अशी जाताना दिसते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने थोडक्यात काहीतरी जाताना दिसतं, म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी एक सबमर्जन्स होताना दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे दोन पेटची टक्कर झालेली दिसते, आणि त्या दोन पेटच्या टक्करीमधून साधारणतः या दरम्यान जो काही तेथीस समुद्राच्या गाळाचा प्रदेश होता, तो गाळाचा प्रदेश हा पूर्णपणे, गाळाचा भाग जो आहे तो पूर्णपणे आपल्याला तो फोल्डच्या स्वरूपात वर आलेला दिसत आहे, आणि त्या फोल्डच्या स्वरूपात वर आलेल्या भागास बोललो आपण हिमालय. आणि ही जी प्रोसेस जे बोललो आपण की इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटच्या खाली जात होती, ती प्रोसेस अजून सुद्धा चालू दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि अजून सुद्धा चालू दिसत आहे, म्हणून आपल्याला दिसतंय की हिमालयाची उंची आता सुद्धा वाढताना दिसते, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी कंपन होताना दिसते, भूकंप होताना दिसते, व्हायब्रेशन होताना दिसते. म्हणजे याच्यामध्ये भारतामध्ये उच्च भूकंप तीव्रता असलेला विभाग कोणता तर नेमका तो दिसतोय आपल्याला काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन विभाग, असं हे उत्तर येताना दिसतंय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला दिसतंय उत्तर आलेलं आपले हे 6चं. ठीक आहे, पुढे 7वा प्रश्न आहे. 7व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे असं विचारलं. लक्षात घ्या, कोणते वाक्य चुकीचं असं विचारलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय बोलतंय लक्षात घ्या की पहिल्यामध्ये काय बोललेले, नागरी लोकसंख्येची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये किती बोललेले ते हे सांगते, हे की 45.23 असं सांगताय. ठीक आहे, हे साधारणतः जर जनरली पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसतं हे मित्रांनो बरोबर दिसतं. ठीक आहे, काय अडचण नाही. आता याच्यामध्ये थोडा जर पाहायचं म्हटलं काही सोर्सेसनुसार 45.22% असं सुद्धा दिलेलं काही सोर्सेसनुसार. ठीक आहे, पण जनरली पाहायचं म्हटलं तर 45.23 इतकं दिसतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येमध्ये 3रा क्रमांक येताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला बरोबर दिसतं. ठीक आहे, पुढे महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 4
8,27,500 इतकी असं बोललेले, तर हे सुद्धा आपल्याला बरोबर दिसतंय मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहायचं म्हटलं तर काय दिसतं लक्षात घ्या, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे असं सुद्धा बोललेले. ठीक आहे. तर हे सुद्धा मित्रांनो बरोबर स्टेटमेंट आहे आपल्याला. पण इथे आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं आणि चारही क्वेश्चन आपले बरोबर आहे. ठीक आहे ना, चारही स्टेटमेंट आपले बरोबर आहे. मग आता ऑप्शन नुसार जाऊ. इथे काय बोलताय की चुकीच्या मध्ये फक्त अ आणि ब. आता लक्षात घ्या, फक्त आणि ब असे बोललेले, तर त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला की मित्रांनो सर्वच बरोबर आहे. तर यापैकी नाही असं उत्तर असायला पाहिजे. पण ब मध्ये सुद्धा काय बोललेलं की फक्त क हे बरोबर आहे, सॉरी फक्त क हे चुकीचे आहे, तर ते सुद्धा आपलं चुकीचं दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर काय दिसतं आपल्याला लक्षात घ्या, हे सुद्धा गेलं, हे सुद्धा गेलं. त्यानंतर 3 मध्ये काय बोलताय, फक्त अ आणि क, म्हणजे अ आणि क हे चुकीचे असं बोललेले, अ आणि क हे चुकीचे असं बोललेले. त्यानंतर काय बोलता लक्षात घ्या, हे सुद्धा चुकीचं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर 4 मध्ये गेल्यानंतर दिसतं आपल्याला लक्षात घ्या, ड हे विधान चुकीचं आहे असं सांगता येईल. तर हे सुद्धा आपल्याला माहित आहे की ड सुद्धा बरोबर आहे, तर हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. म्हणून आयोगानं हा क्वेश्चन पुढच्या काळामध्ये कॅन्सल केलेला दिसतं सेकंड एमसीक्यू नुसार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला 7व्याचं उत्तर इथं हे निघालेलं आहे. पुढे 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नाबद्दल काय गोष्टी दिसत आहे, महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्याबद्दल योग्य जोडा लावा असं बोललेलं आहे. ठीक आहे. आता अशामध्ये काय बोलतं लक्षात घ्या, पहिल्यांदा इथे दिलेला जिल्हा दिलेला आहे आणि याबद्दल दिलेली इथे योजना दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिलेलं पहिल्यांदा की सातारा दिलं. साताऱ्याच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो, कन्हेरे हे जलसिंचन योजना आपल्याला साताऱ्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर नाशिकमध्ये जर बघायचं म्हटलं तर नाशिकमध्ये दिसतं आपल्याला मुकणे ही दिसत आहे, आणि पुन्हा नांदेडमध्ये दिसतं आपल्याला विष्णुपुरी, आणि आपल्याला दिसतं सर्वात शेवटी यवतमाळमध्ये दिसतं आपल्याला ती बेंबडा अशी दिसत आहे. ठीक आहे. आता याचे उत्तर जर पाहायचे म्हटलं तर कशा पद्धतीने लागलेले दिसते मित्रांनो, बघा एकदा बघा काय बोलतो मी. पहिल्यांदा लागताना दिसतं आपल्याला 3 येताना दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंडची जोडी लागताना दिसते 1 साठी, म्हणजे 3-1. त्यानंतर पुढे नांदेडसाठी दिसतं आपल्याला 2, 3-1-2 आणि 4 अशा पद्धतीने हे आपल्याला क्रम लागताना दिसतं. ठीक आहे. आता हा कुठे दिसतं आपल्याला मित्रांनो, तर 3-1-2 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला याचं उत्तर दिसतंय. ठीक आहे. पुढे पुढचा प्रश्न घेऊ आपण. तो 9वा प्रश्न दिसतोय मित्रांनो. काय बोलतात 9व्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या की भारतातील खनिज वायू, सॉरी भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे खालीलपैकी कोणते असं विचारलं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये केरळ असं दिलेलं, तर केरळमध्ये नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचं उत्पादन होत नाही मित्रांनो फारसं असं. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय बोलतं लक्षात घ्या, हिमाचल प्रदेश असं दिलेलं, हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा होताना दिसत नाही हे. नंतर गोवा दिलेला आहे, तर गोव्यामध्ये सुद्धा होताना दिसत नाही. राहिलेलं आपल्याला आसाम दिसतंय, तर आसाममध्ये साधारणतः लक्षात घ्या आपल्याला की इंग्रजाच्या काळापासूनच आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन होताना दिसतंय. आणि आसाममध्ये साधारणतः लक्षात घ्या, एक तेलविहीर ही सर्वात जुनी आपल्या भारतामधली दिसत आहे. तिचं नाव दिसतंय आपल्याला दिग्बुई ही तेलविहीर. ठीक आहे. ही जी तेलविहीर आहे ती साधारणतः जर जनरली पाहायचं म्हटलं तर ती कधी खोदण्यात आली होती, ती 1887 मध्ये ही खोदण्यात आली होती, आणि तेव्हापासून याच्याबद्दल साधारणतः उत्पादन घेणं सुरू आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर पाहायचं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हाय या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्या की हे बॉम्बे हाय तेल क्षेत्र जे आहे साधारण लक्षात घ्या मित्रांनो, हे सुद्धा काय करताना दिसत आहे, जास्तीत जास्त आपल्या भारतामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करून देताना दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं ठरते. पुढचा प्रश्न आहे तो 10वा प्रश्न. काय बोलता याच्यामध्ये की खालीलपैकी कोणता पर्याय हा गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम बोललेले, कोणता क्रम तर लक्षात घ्या, चढता क्रम दर्शवते असं बोललेलं. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की सर्वात छोटी नदी जर यामधली जर पाहायचं म्हटलं, जी याच्यामध्ये दिलेली प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा. ठीक आहे ना. याच्यामध्ये सर्वात छोटी नदी कोणती दिसते आपल्याला मित्रांनो, ती प्राणहिता दिसते, जी साधारणतः वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या संगमातून तयार होताना दिसते आपल्याला. ठीक आहे. आणि पुढे ती गोदावरीला जाऊन मिळताना दिसतात. ठीक आहे. मग या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर प्राणहिता आहे, तर प्राणहितेची लांबी किती आहे, तर ती दिसते आपल्याला मित्रांनो 117 किलोमीटर दिसते. ठीक आहे. पुढे येणारी नदी दिसते आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये ती दिसते प्रवरा, तर प्रवराची लांबी दिसते आपल्याला ती 208 किलोमीटर अशी दिसते मित्रांनो. ठीक आहे. आता याच पहिल्या ऑप्शन नुसार आपल्याला दिसते वर्धा दिसते, तर वर्धा नदीची लांबी दिसते मित्रांनो 455 किलोमीटर इतकी दिसते. ठीक आहे. आणि पुढे दिसते आपल्याला मांजरा दिसते, तर लक्षात घ्या मांजराची लांबी दिसते आपल्याला 724 किलोमीटर इतकी दिसते, 724 किलोमीटर. म्हणजे लक्षात घ्या इथे आता क्रम येतोय का बरोबर आपला हा,
117 किलोमीटर. त्याच्यापेक्षा मोठं प्रवरा हे 208 किलोमीटर. त्याच्यापेक्षा मोठी लांबी दिसते आपल्याला कोण दिसते तर लक्षात घ्या वर्धा दिसते 455 किलोमीटर आणि पुढे दिसते आपल्याला मांजरा दिसते 724 किलोमीटरची दिसते. म्हणजे क्रम आलेला आपला हा पर्याय क्रमांक 1 हे आपला उत्तर बरोबर असणार दिसतंय. ठीक आहे. पुढे 11वा प्रश्न आहे. 11वा प्रश्न काय बोलतो लक्षात घ्या. लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही बेटे विभक्त झाली आहेत. कशामुळे विभक्त झाली तर खाली काहीतरी चॅनल दिलेले आहेत. चॅनल म्हणजे हे नेमके काय तर इथे दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये 8 अंश चॅनल, नंतर 9 अंश चॅनल, 10 अंश चॅनल, 0 अंश चॅनल. ठीक आहे ना. आता हे सगळे अंश चॅनल दिसतात सगळे हे म्हणजे काय तर लक्षात घ्या विषुववृत्त आहे त्या क्रमांकाचे. ठीक आहे ना. आता त्या अंशावरचे सगळे विषुववृत्त दिसतात, सॉरी अक्षरवृत्त दिसतंय मित्रांनो. आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय गोष्टी दिसतात. ठीक आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉयच्या बाबतीतला प्रश्न आहे नेमका हा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरली पाहायचं म्हटलं तर उत्तर काय दिसतं याचं हे 9 डिग्री चॅनल. 9 डिग्री चॅनलमुळे मित्रांनो हे लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे बेट वेगळे केलेले दिसते आपल्याला. ठीक आहे. मग याच्यामध्ये दिसते आपल्याला दिसते पुन्हा की 8 डिग्री चॅनल आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 10 डिग्री चॅनल हे सुद्धा आपल्याला महत्वाचे ठरते. तर आता लक्षात घ्या की याच्यामध्ये मिनिकॉय आणि मालदीव हे हा जो बेट समूह दिसतोय मित्रांनो तो 8 डिग्री चॅनलमुळे वेगळा झालेला दिसतोय. ठीक आहे. आता 9च्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे बरोबर आहे आणि 10 डिग्री चॅनलच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो अंदमान आणि निकोबार हे आपल्याला काय दिसतं हे आपल्याला काय दिसतं याचं हे सेपरेशन असणारं दिसतं. ठीक आहे. म्हणजे उत्तर आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 2 हे आलेलं दिसतं 11व्याचं उत्तर. पुढे 12वा प्रश्न आहे. 12व्या प्रश्नामध्ये काय बोललेले की GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी विभाग म्हणजे साधारणतः आपला काय तर पश्चिम किनारा. ठीक आहे ना. पश्चिम किनारी मैदानी प्रदेश. ठीक आहे. याच्यामध्ये आणि त्यानंतर त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हवामान आहे असं विचारलेलं याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान साधारणतः आपल्याला याच्यामध्ये दिसतं मित्रांनो. ठीक आहे. तर हे उत्तर दिसतं आपल्याला बरोबर असणार उत्तर. पुढे 13वा क्वेश्चन दिसतोय. अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या हवामानावरचा प्रश्न आहे. काय बोलते की महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे असं बोललेलं. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोला की भारताच्या बाबतीत बोला काय अडचण नाही दोन्हीच्या बाबतीत. साधारणतः लक्षात घ्या जी काही नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे जो काही पाऊस आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात पडताना दिसतंय तो साधारणतः किती पडताना दिसतो तो पडताना दिसतो आपल्याला 85% इतका पडताना दिसतो. त्याचं उत्तर आलेलं दिसतं मित्रांनो आपल्याला हे पर्याय क्रमांक 3 आलेलं दिसतं. मग राहिलेलं दिसतं आपल्याला काय तर ईशान्य मोसमी वारे जे या पद्धतीने दिसतं आपल्याला वाहताना. याच्यामुळे जनरली पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या हे 15% पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पडताना दिसतं आपल्याला. ठीक आहे. कशामुळे तर हे दिसतं ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे आणि 85% कशामुळे तर लक्षात घ्या मित्रांनो हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू जो 14वा प्रश्न असणार आपला. त्याच्यामध्ये काय बोललेले महाराष्ट्राच्या मृदेसंदर्भातला काहीतरी भाग दिसतो आपल्याला. याच्यामध्ये काय बोललेले मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केलेला असं बोललेलं. ठीक आहे. आता 1938 मध्ये कोणी केलेला हा अभ्यास तर लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. तो केलेला दिसतो आपल्याला. कोणी केलेला तो डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केलेलं दिसतं. ठीक आहे. म्हणजे मृदा वर्गीकरणामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरते जसं की उंच सकलपणा असेल जमिनीचा, त्यानंतर हवामानाचे वर्गीकरण असेल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी वनस्पती असेल या सगळ्या गोष्टी कोणी सांगितलेलं तर लक्षात घ्या हे सांगितलेलं आपला बसू आणि शिरूर या सायंटिस्टने सांगितलेलं दिसतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला जो 15वा प्रश्न आहे. ठीक आहे. आता काय बोलतं लक्षात घ्या महाराष्ट्राचा पुन्हा प्रश्न आहे. काय बोललेले हे महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण विभागामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या. ठीक आहे ना. मध्य कोकण विभागामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या साधारणतः विचारल्या आपल्याला त्या कोणत्या असं बोललेलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जनरल दिसतं आपल्याला. पहिल्यांदा देवगड दिसतंय, आचरा दिसतंय, कर्ली दिसतंय. ह्या सगळ्या खाड्या कुठे तर लक्षात घ्या मित्रांनो हे सिंधुदुर्गमध्ये. कुठे हे सिंधुदुर्ग. म्हणजे साधारण जनरली पाहायचं म्हटलं तर जनरली हे कुठे आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे. ठीक आहे ना. दक्षिण कोकणाच्या भागात आहे. तर हे उत्तर येणार नाही आपलं. ठीक आहे. पुढे दिसतं मित्रांनो आपल्याला राजापूर, बाणकोट आणि केडशीची खाडी दिसते. ठीक आहे. आता राजापूर आणि बाणकोटची खाडी जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला रायगडमध्ये दिसते आणि केडशीची खाडी जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला हे दिसतं रत्नागिरीमध्ये. हे कुठेतरी आपल्या महाराष्ट्राच्या दरम्यान म्हणजे काय तर लक्षात घ्या कोकणाच्या मध्य भागात येताना दिसत आहे. तर उत्तर आपल्याला हेच दिसतं मित्रांनो. ठीक आहे. पुढे तर एकदा बघू आपण काही क्रॉस चेक करताना काही गोष्टी घडते का पुन्हा आणखी. ठीक आहे. काय बोललेले त्यानंतर थर्ड मध्ये काय बोलतात धरणतरीची खाडी बोललेले हे रायगडमध्ये ते काय अडचण नाही. ठीक आहे ना.
नंतर कलावळीची खाडी बोललेली हे सिंधुदुर्गमध्ये येताना दिसतात. तेरेखोलची खाडी सुद्धा सिंधुदुर्गमध्ये येताना दिसतात. ठीक आहे, हे सुद्धा आपल्या येणार नाही कारण ह्या दोन्ही दक्षिणेकडे येताना दिसतात, दक्षिण कोकणात येताना दिसतात. ठीक आहे, पुढे पुढे 4 मध्ये काय बोललेले, डहाणू आहे, वसईची आहे आणि दातीवरची खाडी आहे. ठीक आहे, हे सगळं साधारणतः दिसतात डहाणू आणि दातीवरची पालघरमध्ये आणि वसईची ठाण्यामध्ये येताना दिसतं मित्रांनो. तर हे उत्तर कोकणात येताना दिसते, तर हे सुद्धा आपलं ऑप्शन येत नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तरच दिसतं आपल्याला बरोबर असलेलं. ठीक आहे, अशाच पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, आपण जेव्हा अनालिसिस करू चांगल्या पद्धतीने जे काही आयोगाचे PYQ आहे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्येच येताना दिसतात, पण सगळे क्वेश्चन कुठंतरी फिरवलेले जात आहे, त्याच्यामध्ये काहीतरी शब्दरचना बदलली जात आहे. हे एकदा चांगल्या पद्धतीने आपण अनालिसिस केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपले मार्क वाढू शकते मित्रांनो. ठीक आहे, अशीच साधारणतः लक्षात घ्या, पुन्हा 2025 पर्यंत प्री कंबाईन ग्रुप बी ची साधारणतः ही सिरीज सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला भरघोस प्रतिसाद द्या. आणि जर कदाचित तुम्ही पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब सुद्धा करायचं. ठीक आहे, धन्यवाद.